नमस्कार. सत्यवान आणि सावित्रीची कथा. भद्र देशाच्या राजा अश्वपी त्यांची एकुलती एक कन्या सावित्री. ती रूपसंपन्न व सद्गुणी मुलगी होती. ती रूपवर झाली तेव्हा राजाने तिला तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर असे सांगितले. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाचा एका राजपुत्राला वरले. सत्यवानाचा पिता धूमसेन हा आंधळा होता, राज्यभ्रष्ट होता, म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे. सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे त्यांच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. कारण नारद मुनीच्या सांगण्यावरून सत्यवानाचा मृत्यूचा हा दिवस आहे ते तिला ठाऊक होते. लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली, म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वतः यम तेथे आले. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. क्षणभराचा सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला. तशी सावित्रीही त्याच्या मागून निघाली. यमाने तिची समजूत घालून तिला परत जाण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने यमाची स्मृती करून पतिव्रतेचा कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंवाद व विद्वत्तापूर्ण विवेचन केले. तिच्या वाक्चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला 4 वर देऊ केले. तेव्हा सावित्रीने त्यांच्याकडून पहिल्या वराने स्वसुराला दृष्टी, दुसऱ्या वराने त्याला राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने पतीचे सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःचा दिव्य अलौकिक गुणामुळे ती जगात अजरामर झाली. धन्यवाद.